व्ह्युअर्स, आपण बघत आहोत कोकणी न्यूज आणि आजची महत्त्वाची खबर अशी की आपल्या कोकणातला आपल्या जमिनीवर दिसोन दिस आपण कैसं म्हणजे वंचित होत चालला आहो. तेही एकाचं उदाहरण आहे. लोटे कोको कोला कंपनीत आपल्या लोकांवर अत्याचार कैसं होतं आहे ह्याबद्दल आज आवाज उठवलेनात आपलं वैभवजी खेडेकर ह्या वक्ताचो डिटेल रिपोर्ट बघत राहा आपलं कोकणी न्यूज. तुमच्या इथे काही मग राहायला येत नाही. आमच्या भागात तुम्ही कंपनी टाकली, आलं का लक्षात? आणि आम्ही आलोय आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. तुमच्याकडे 2 रुपये आम्हाला नको आहेत, आलं का लक्षात? तुमच्या 2 रुपये कोणी मागितले का? तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट कोणी मागितले का? आम्ही मागितलं का? एवढे लाचार नाही आम्ही तुमच्या ह्या ठिकाणी, समजलं का? आम्ही आलो लोकांची कामं घेऊन, आणि आमच्या स्थानिकांना तुम्ही कामावर काढा, तुम्हाला बसू देणार नाही. पण सांगतो तुम्हाला आम्ही, हे असले लोक आमच्या समोर आणू नका, समजलं का? हा, आम्ही ते येणे म्हणून येत नाही. अरे कोण हलव म्हणजे काय? काय काय संसद आहे काय? हाय काय असली प्रोसेस आहे? भाऊजी तुमची गाडी बेडी तेल लावत तुम्ही कधीतरी भेटाल, तुमची कंपनी कधीतरी फॉल्ट मध्ये भेटल. अशी भेटत नाही असं होत नाही. त्या दिवशी आम्हाला थांबा सांगू नका एवढं झालं, लक्षात घ्या. हे असेच माझ्याकडे काय काय होते इथं MIDC मध्ये, आलं का लक्षात? तुमचं काय करायचं आम्ही करू, बरोबर? आम्ही आलो ह्या तुम्ही कामावरनं काय काढलं? याला इकडे काय काढलं कामावरनं मराठी लोकांना आमच्या? कंपनी आहे ती प्रोसेस बेंगलोर पेंडिंग कोणली बेंगलोर नका इश्यू त्यांचा. कसला इश्यू आहे? लोकल लोक आहेत कसली बेंगलोर तुमची? ती तुमचं सिस्टम असेल हो. यांना काय काढलं सांगा ना. कंपनीची प्रोसेस आहे ती प्रोसेस आहे. कामावरती असताना त्यांना काढला का? मला जे ऑर्डर भेटतात बेंगलोर, ठीक आहे, मी काय फायनल आज मी तरी माहिती इथे मेन अधिकारी माझ्यावर 3-4 अधिकारी होती यावर वर्किंग मधनं त्यांना काय काढलं मला सांगा. वर्किंग नाही मध्ये त्यानंतर काय झालं, नंतर आपली कंपनी बंद झाली, 20-25 दिवस बंद होती कंपनी. नंतर त्याचे पिरियड संपले, त्यांना मग आपण आता हे झालं त्यांचं आता माहिती आहे त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही सिस्टममध्ये. म्हणजे होत नाही बाकी लोक झालं त्यांचं होत नाही. ते लोक आम्हाला 1-2 दिवस यायचे त्यांचे लोक, कोण बाकी लोक यायचे कामाला 1-2 दिवस. काय काय प्रॉब्लेम तुमचं सांगा. आम्ही येत नव्हतो कामाला. पाटील साहेब, तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यापासून घरात लोकांना बसवलात 1-2 तारखेला ऐका तुम्ही खरं किती बोलता आणि खोटं किती बोलता? हा नाही मी सांगतो तुम्हाला, तुम्ही खरं किती बोलतो सांगतो ना. हे सगळ्या सूत्रधार तुम्ही आहात. मी सांगतो तुम्हाला, कंपनीने अडवलंय. बीयूजीचं काय बोलवा बाहेर, बीयूजीला त्या मॅनेजरला बोला बाहेर. कंपनीने अडवलंय. कंपनीने वरून कोणतंही कारण न दाखवता अडवलंय आम्हाला. काय का त्याला काढलं? या चौघात का काढली? चौघा 5 का काढली? मला काही पूर्ण आयडिया नाही. बोलवा ना बीबीजी वाल्याला. नाही आता तुझा जो कॉन्ट्रॅक्टर तो कधी येणार त्याला बोलवा. मी त्या दिवशी येतो, बोलवा त्याला की. तुम्हाला सांगतो पाठवतो भेटायला. त्याला आता फोन लावा की आमच्या समोर. पाठवतो भेटायला त्याला. मला भेटायला पाठवला तुमच्या कंपनीत होतो आम्ही आम्हाला भेटायला नको पाठवू त्याला. बीबीजी वाल्याने काय कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिले आम्हाला माहिती आहे. आमचं आम्हाला त्याची काय देणे घेणं, आम्ही तुम्हाला सांगायला आलो की ह्यांची कामं होणार आहेत की नाही सांगा. नसेल तर आम्ही त्या पद्धतीने तुमच्याकडे येतो. मी आज तुमच्याकडे सौजन्याने आलोय, आलं का लक्षात? आपण परत आपली भेट झाली. हा, ते तुमच्या कंपनीने असे लोक बसवले ते समजलं काय? त्याला एवढा एक दुखवायला काय प्रश्न आला? तुम्ही इतर लोकांना लॉलीपॉप द्या, इतर पक्षवाल्यांना, आम्हाला देऊ नका. साला हिस्ट्री काढा आमची MIDC मधली. हा, उचलून आपटू, दुसरं काय करणार नाही, आलं का लक्षात? आम्ही तुमच्या कंपनीत 2 रुपयाची मिंदे नाही आम्ही, आलं का लक्षात? असं कोण असं उचलून आपटू आम्ही. हा, सांगतो मी इथे युनियन लावणार आहे. भारतीय जनता पार्टीला हे करा. अरे त्याला सांग ना यांची लपडी मिटव म्हणून. इसी तो बोल दो पहले, इसकी वजह से आए. वो जो हेड ऑफिस में जो बना किया है ना 4-5 लोगों को लेने के लिए, उसके संदर्भ में आए हो लोग. वो 4-5 लोग भी आए हुए हैं. तो हेड ऑफिस नहीं क्या पीछे लोग कुछ लोगों काम पे नहीं लिए हैं. वो बीवी जी को कुछ कॉन्टैक्ट लेबर है. सगळं सांगा. पैसे कमवते इथं आरामखोर. आपको पता नहीं ये आपके ये जो वर्कर है वो उसको निकाल दिया, वो आपको पता नहीं है ना ये इशू?
तुमचं नाव सांगा. संजय आखड़े बात कर रहा हूँ। जो ये जो वर्कर निकाले वो आपको पता नहीं है ना? माहित नाही. माहित नाही तुम्ही त्यांच्यावरती ढकल द्यायचा आहे. तेच fact पाटील आहे. साहेब दुसरं हे करू नका तुम्ही. काय ते हे बघा. मला सांगा, तुमच्या कंपनीमध्ये सेन्सिटिव्ह वातावरण झालं किंवा असे काही इश्यू आले, तुम्ही काय कॉन्ट्रॅक्टवर ढकलून देता का? कॉन्ट्रॅक्ट असतो. इश्यू कोणाचा आहे? कंपनीचा आहे ना? कंपनी कॉन्ट्रॅक्ट सांगते, हा. कॉन्ट्रॅक्ट डिसिजन घेतो. नाही, नाही, नाही. मग आता समजा इश्यू समजा हा इश्यू समजा भविष्यात मोठा झाला, हा? हेलो त्याला तुम्ही जबाबदार नाही. उच्च अधिकारी सांगते, उत्तर द्या. मी त्याचं उत्तर काय करायचं? कंपनी बात कर रही है. तुम्ही बायपास होऊ शकत नाही, लक्षात घ्या यातनं. नाही, पण त्याचं डिसिजन प्रत्येकाला लेवल डिसिजन असतात साहेब. नाही, तुम्ही बायपास होऊ शकत नाही आणि हा इश्यू मोठा करतो तुमच्या कंपनी तो की नाही संजय बघा. आखड़े बात कर रहा हूँ. हे जे आहेत म्हणजे आपले दुमारचे बॉस आहेत आणि हे दिली सगळ्यांना भेटतो कॉन्ट्रॅक्ट मोठ्या मोठ्या लोकांना आणि भेटतो मराठी माणसाच्या इथल्या गरीब माणसावर तुम्ही इथला अन्याय करता. अशी तुमची कंपनी. हेलो, अरे जोसेफ, वो आपको शिवसेना वाले ने मारा था वही ना आप जोसेफ? वो शिवसेना वाले ने आपको उधर बंगले में मारा था उधर, और इधर ऑफिस में मारा था. वो वीडियो देखा था मैं. वैभव खेडेकर, भारतीय जनता पार्टी. अरे क्या है, आपके 5-6 वर्कर को निकाला इधर से, आपको मालूम नहीं है क्या? उनको लेके कंपनी में आए हो. ये पाटिल साहब बोले आपका वो का काम है, हमने उनको काम दिया है. ये क्या है मला माहिती आहे. तू इसको इनको निकाला क्यों तो बोल. त्यांना जर समजत नसेल ना, त्यांना जर समजत नसेल तर यांना आम्ही सोपला एवढं लक्षात ठेवा. तो भेटून दे कुठं पण. मला इथं सोपला ते शिवसेनेवाले मला माहिती आहे का तुम्हाला भेटायला आलो तुम्ही, आठवते का नाही? आपण भेटतो. हा, तुम्हाला पण चोपलावर देईल. तर मी चालू होतो, ह्या सांगा हे असे नालायक लोक इथे येऊन भरलेत ते. तुम्ही चालवत रिझाईन देऊन चाललो माहिती आहे ना तुम्हाला? तुम्हाला थांबवलं कोणी? वैभव खेडेकर थांबवलं, थांबा म्हणून. आठवतं का नाही का आठवत? साहेब आपली भेट झाली, बरेचदा भेट झाली. आपण तेव्हा भेटतो, आपण त्याची भेटलो आपण. म्हणून तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, आमचं भांडण तुमच्या बरोबर नाही. या असल्या मुजोर नालायक लोकांबरोबर आहे आमचं भांडण. समजलं का? ह्या 5-6 लोकांना तुम्ही कामाचं काय करता हे मला सांगा कंपनी म्हणून. हे जोसेफ बिसफ साले हरामी आहेत सगळे, मला माहिती आहे. साहेब ते जोशी साहेबांनी तेच फायनल डिसिजन केले. आपण डिसिजन माझ्या हातात नाही ते गोष्ट. मी सांगतो मला काय तुम्ही त्याला सांगा मराठी भाषेमध्ये. त्याला सांगतो नाही, शिवसेनेने जेवढा मारला ते डबल मारू आम्ही त्याला. त्याला सांगतो आणि हे मला सगळं येत्या 8 दिवसामध्ये करून पाहिजे. मी सांगतो तुमचं मी नाही तर तुमची आणि आमची गाठ आणि ह्याच्याजवळ गाठ आहे आमची. हा जो सिक्युरिटी हेड आहे ना, ह्याच्याजवळ गाठ आहे. तुला दाखवतो कशी गाडी आत नाही गेलो ती. समजलं काय? मी आज वार आहे, सांगतो सोमवार. मी पुढच्या सोमवारपर्यंत तुमच्याकडनं रिझल्टची अपेक्षा धरतो. हा, साहेब ह्या दोघांना तंबाखू भेटला म्हणून यांनी बाहेर काढलं जरा. त्या दोघांना 2 महिने झाले बाहेर आहेत. तंबाखू भेटला म्हणून. साहेब तुम्हीच बोलले होते की आमच्या हातात ना आता सगळं वरती गेले. तुम्ही एकामेकावर ढकलून मोकळे होता. तंबू खाल्ला आम्ही सांगा. मला ते ऐकून घ्या. बघा पाटील साहेब, एक 2 मिनिट सांगतो. या जबाबदाऱ्या तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही कंपनीचे काय असा तुम्ही काय असाल ते असा, पण जबाबदारी नाकारू शकत नाही. तुम्ही त्या लोकांवर टाकाल आणि मला आमचं काय नाही, तर पाटील साहेब असं होत नाही. तुम्ही त्याची जबाबदारी घेऊन या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करायला पाहिजे. हा, नसेल होत तर तुमचा आमचा संघर्ष 100% आहे. लिहून ठेवा.